बुलढाण्यात लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या खासगी बसला लागली आग, बस पूर्णपणे जळून खाक। वर्धेच्या देवळीत हत्येचा थरार, युवकाची दगडाने ठेचून हत्या तर एक महिला जखमी। धुळे शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश, 85,000चा मुद्देमाल केला जप्त। नांदेड येथे शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकून आरोपी फरार, पोलिसांचा तपास अद्याप देखील सुरू। नवी मुंबईत बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीनच्या कॅश ट्रे तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, झाल्या पूर्ण तयारी। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नीट परीक्षेच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी काढली निषेध रॅली। नमस्कार, मी विशाल गोसावी, आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। प्रबंधभूमीच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून रोज आपण महाराष्ट्रभरातील टॉप 7 बातम्यांचा आढावा घेत असतो आणि आज याच माध्यमातून आपण महाराष्ट्रभरातील टॉप 7 घडामोडी बघणार आहोत। चला तर बातमीपत्र सुरू करूया। पहिली बातमी येत आहे ती बुलढाण्यामधून। बुलढाणा ठिकाणी लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण बस ही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे। चिखली शहराजवळ असलेल्या मेहकर फाट्यावर आज सकाळी भयंकर थरार घडला। लग्नाचे वराड घेऊन येणारी खासगी बस अचानक पेटली आणि पूर्णपणे जळून खाक झाली। या बसमध्ये 48 वराडी होते। सुदैवाने घटना घडली त्यावेळेस बसमध्ये प्रवासी चहा पिण्यासाठी खाली उतरलेले असल्याने यात जीवितहानी झाली नाही। मात्र वराडी मंडळीच्या बॅग, मौल्यवान वस्तू यामध्ये सर्व काही जळून खाक झाले आहेत। आज 25 जूनच्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। पुढील बातमी येत आहे ती वर्धा या ठिकाणून। वर्धाच्या देवळीत हत्येचा थरार बघावयास मिळाला। युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तर एक महिला ही जखमी आहे। या संदर्भात सविस्तर माहिती अशी की वर्धेच्या देवळीत हत्येचा थरार बघावयास मिळाला। हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। देवळीच्या पोलीस क्वार्टर समोर ही घटना घडली। युवकाची दगडाने ठेचून हत्या तर एक महिला यामध्ये जखमी झाली आहे। मध्य प्रशासनाच्या नशेत युवकाची ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे। देवळी येथून आपलं काम आटपून गावाला जाण्यासाठी पोलीस वसाहती समोर ऑटोची वाट पाहत असलेल्या युवकाकडे पैसे मागितले। पैसे न दिल्याने याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मृतक विनोद डोमाजी भरणे हा देवळी तालुक्याच्या सोनेगाव आबाजी येथील युवक होता तर करण कैलास मोहिते असं आरोपीचं नाव आहे। आरोपी हा देवळीच्या तहसील कार्यालयासमोर झोपडपट्टीचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी अधिकची माहिती दिली आहे। आज देवळीमध्ये 3:30 ते 4:45च्या दरम्यान एक दुःखद घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये आरोपी नामे करण मोहिते वय 21 वर्ष, ह्याचे राहण्याचे ठिकाण फिक्स नसून हा फुटपाथवरतीच राहून भीक मागून त्याची उपजीविका करायचा। त्याने मृतक विनोद भरणे वय 55 वर्ष, राहणार सोनेगाव, तालुका देवळी यांचा दगडाने ठेचून खून केलेला आहे। ह्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तात्काळ रिस्पॉन्स देऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळावरूनच जो आरोपी आहे करण मोहिते याला ताब्यात घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आमच्या प्राथमिक तपासामध्ये आम्हाला 2 गोष्टी समजलेल्या आहेत। काही आय विटनेसेसनुसार हा जो खून आहे हे आरोपी आणि मृतक हे एकमेकांची ओळख नाही आहे आणि आरोपी मृतकाला दारू पिण्यासाठी 50 रुपयाची मागणी करत होता असं काही लोकांकडून आम्हाला समजलेलं आहे। आणि काही लोकांकडून आम्हाला असंही समजलेलं आहे की जो आरोपी आहे त्याचे लहान भाऊ आणि बहीण हे भीक मागत होते आणि ते भीक मागण्यासाठी जेव्हा मृतकाकडे गेले
आणि जेव्हा मृतकाने त्यांना जे काही भीक असेल ते जेव्हा देण्यास नकार दिला, तेव्हा संताप रागाला जाऊन मृतकाने तिथेच शेजारी असलेला एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला. ह्याच्यामध्ये तिथेच उभे असणारे मीरा शालिक मून राहणार सोनेगाव ह्या आणि सुनीता ठाकरे ह्या 2 महिला तिथं घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यातील जी मीराबाई मून ज्या महिला आहेत त्याही जखमी झालेल्या आहेत आणि त्यांचे योग्य ते उपचार केलेले आहेत. ह्याच्यामध्ये पोलिसांनी तात्काळ आरोपीला घटनास्थळाहूनच लगेच रिस्पॉन्स देऊन ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय SP सर नुरुल हसन सरांच्या आदेशाने मी स्वतः करत आहे आणि ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट मोटिव्ह काय होता ह्याचं आम्ही लवकरच शोध घेऊ. एक मिनिट. पुढील बातमी येत आहे धुळ्यामधून. धुळे या ठिकाणी शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने या ठिकाणी 2 तरुण फिरत असताना पोलिसांनी यांना गजाआड केलेला आहे. यामध्ये 85,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शिरपूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 पैकी 2घांना गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी 85,000चे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात 24 जून रोजी रात्रीची गस्त घालत असताना निमझरी नाका परिसरात 2 दुचाकीवर 5 जण संशयास्पद फिरताना दिसून आले. त्या ठिकाणी असलेले उपनिरीक्षक हेमंत खेरनार यांनी शोध पथकास बोलवून शोध घेण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीच्या पुढे रस्त्यावर होंडा शाईन गाडीवर बसलेल्या 2घांपैकी एकाच्या हातात बॅग दिसल्याने त्यास पकडत असताना एक आरोपी पळून गेला. मात्र 2घांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राजेंद्र सिंह उर्फ राजन प्रीतम सिंग बर्नाला वय वर्ष 26, ईश्वर सिंग नूरबीन सिंग चावला वय वर्ष 23 राहणार उमटी तालुका वर्ला जिल्हा बडवानी अशी अटकलेल्या आरोपींची नाव आहे. या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे पोलीस निरीक्षक शिरपूर के पाटील यांनी. बघूयात. काल रात्री PSI खैरनार साहेब आणि त्यांच्यासोबत चालक महाले हे रात्रगस्त ड्युटी करत असताना त्यांना वाघाडी टी पॉईंटकडून इकडे निमझरी नाकाकडे 2 मोटरसायकलवरती 5 इसम भरजा वेगाने येताना दिसले. त्यांना संशय आला. त्यांनी त्या गाड्यांचा पाठलाग सुरू केला. त्यापैकी त्यांनी एक गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ थांबवली. त्या गाडीवरती 3 इसम होते. त्या 3 इसमांपैकी 2 इसम यांनी पकडले आणि एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन शेजारच्या झोपडपट्टीमध्ये पळून गेला. त्या 2 इसमांजवळ एक बॅग होती. त्या बॅगमध्ये स्क्रूड्रायव्हर होते, टॅमी होती आणि घरपुडीचं पूर्ण साहित्य होतं. कैची होती, त्यानंतर एक पाना होता. घरपुडीसाठी लागणारं जे साहित्य आहे, तलवार होती, मिरचीपूड होती त्यांच्यासोबत. घरपुडी चोरी आणि दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते सर्व साहित्य त्यांच्या बॅगेत मिळून आलं. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा इतर आरोपीचा देखील शोध घेतला बराच वेळ, परंतु बाकीचे आरोपी मिळून आले नाहीत. या आरोपींना ताब्यात घेऊन यांच्यावरती दरोड्याची तयारी असा गुन्हा दाखल केलेला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI दरोडे साहेब करत आहे. सर, त्या आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का इतर? त्या आरोपींनी आता त्यांना अटक केल्यापासून जवळपास रावेर, भुसावळ, यावल, चोपडा इत्यादी ठिकाणाहून फोन आलेले आहेत आणि यांनी जवळपास मागच्या 1-1.5-2 महिन्यामध्ये जवळपास 50 ते 60 घरफोडे यांनी केलेले आहेत. आणि आपल्या शिरपूर शहरामध्ये बी मागच्या 6 महिन्यामध्ये 4-5 घरफोड्या शहरात झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये देखील 3-4 घरफोड्या आहेत. तर ह्या सर्व घरफोड्या या आरोपींनीच केलेल्या असल्याची शक्यता आहे. माननीय न्यायालयाने त्यांना 2 दिवस PCR दिलेला आहे. आता या 2 दिवसामध्ये त्यांना अधिकाधिक विचारपूस करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यात आले. पुढील बातमी येत आहे की नांदेडमधून. नांदेडमध्ये दरोडा टाकून आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांचा तपास अद्याप देखील सुरू आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती अशी की मौजे कोठा येथे 5 ते 6 आरोपितांना फिर्यादी गजानन श्री हरी येरावार राहणार कोंठा तालुका कंधार जिल्हा नांदेड
यांच्या राहत्या घरी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकून सोन्याचे चांदीचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले. सदर प्रकरणाचा पोलीस ठाणे कंधार गुन्हा रजिस्टर नंबर 186/2024 कलम 395 398 भादवी कलम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठांच्या परवानगीने महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान राज्यात रवाना होऊन आरोपींची माहिती हस्तगत करून आरोपींचा शोध घेणे चालू आहे. या गुन्ह्यातील दरोडा टाकणाऱ्या आरोपींपैकी काही आरोपी नांदेड व काही आरोपी परभणी येथील आहे. आरोपींना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन कंधार येथे तपासकामी देण्यात येत आहे. उर्वरित फरार आरोपींना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. आरोपींकडून आणखी गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकची माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक नांदेड श्रीकृष्ण कोकाटे यांनी. बघूयात. 6/2024 रोजी कवठा गावामध्ये कंधार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता. या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये गजानन येरावार यांच्या गजानन कृषी केंद्राच्या वर ते राहत असताना रात्री 3 वाजता एक टोळीने येऊन त्यांच्या घरातले सोनं आणि कॅश रक्कम ही चोरून नेलेली होती. त्यामध्ये 2 जण जखमी झालेले होते. एकाला पायाला इजा झाली होती आणि एकाला डोळ्याला इजा झालेली होती. तर या प्रकरणानंतर गांभीर्याने दखल घेऊन आमच्या टीम्सने विशेषतः LCBच्या सर्व पथकांनी फार चांगलं काम केलं आणि तातडीने आरोपीची माहिती काढली, आरोपीचा पाठपुरावा केला आणि आज आपण 11 आरोपींपैकी 6 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्यापैकी सोनं जे 100% रिकव्हर झालेलं आहे आणि कॅश पैकी 8.5 लाख रुपये रिकव्हर झालेले आहे. जवळपास 75% रिकव्हरी आपण या आरोपींकडून केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपी यामधले काही आरोपी ऍक्सिडेंटमुळे ऍडमिट आहेत आणि काही आरोपी गुजरात आणि माउंट आबू राजस्थान येऊन अटक करून आणलेले आहेत. टोटल गुन्हेगार आहेत. यांच्यावर काही आरोपींवर 16 गुन्हे दाखल आहेत, काही आरोपींवर 8 गुन्हे दाखल आहेत आणि ते जेलमधून बाहेर बेलवर आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झालेली आहे. त्यामुळे हे रेकॉर्डर आरोपी असल्यामुळेच आमच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या वर्णनावरून त्यांची माहिती दिली आणि हा गुन्हा उघडकीस आला. 6/2024 रोजी पुढील बातमी येत आहे ती नवी मुंबई येथून. नवी मुंबई येथे बँक ऑफ इंडियाचे ATM मशीनचे कॅश ट्रे तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की नवी मुंबई आयुक्तालयातील APMC पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुर्भे सेक्टर 24 येथील बँक ऑफ इंडियाचे ATM मशीनची कॅश ट्रे तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला APSC पोलिसांनी अटक केली आहे. सलग सुट्ट्या असल्याने बँक बंद असल्याची शक्यताचा फायदा घेऊन ATM फोडण्याचा आणि बँकेत शिरून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूरज कश्यप या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारामार्फत माहितीनुसार MPSC पोलिसांना आरोपीला अटक केली असून अधिकची माहिती या दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली आहे. बघूयात. बोलायसोबत दिनांक 15 जून 2024 ते 17 जून 2024 या दरम्यानी विकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच ATM सुद्धा आहे. ते ATM मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत, परंतु ते मशीन तोडलेलं होतं. त्याचप्रमाणे बँकेच्या आत सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर APMC पोलीस स्टेशनचं पथक तिथे गेलं. त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग CCTV फुटेजेस, बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे. तो तुर्भे
त्या गावामध्ये तिथे तुर्बे परिसरामध्ये राहतो. तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता माननीय झोन 1 माननीय पंकज डहाणे साहेब, त्याचप्रमाणे वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश गावडे साहेब, पोलीस निरीक्षक APMC पोलीस स्टेशनचे सुधाकर ढाणे, त्याचप्रमाणे डिटेक्शन ऑफिसर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी शिवूरकर व पथक यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. पुढील बातमी येत आहे ती नाशिकमधून. नाशिकमध्ये उद्या शिक्षक आमदारकी पदासाठी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतपत्रिकेचे आणि मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असून बोगस मतदान आढळू नये यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर इलेक्शन ड्युटी ठेवली आहे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा अशी या दरम्यान आव्हान देखील या दरम्यान करण्यात आले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 90 मतदान केंद्र असून 5ही जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन हे सज्ज झाले आहे. बघूयात या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी अधिकची माहिती दिली आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर आमची वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे, ज्याच्याद्वारे आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असेल. हे लाईव्ह स्ट्रीमिंग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघू शकताय. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबईमध्ये त्याचं निरीक्षण होणार आहे. त्यासोबत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात देखील लाईव्ह स्ट्रीमिंगच्या द्वारे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यासोबतच पूर्ण प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्व्हर आम्ही नियुक्त केलेले आहेत. त्याद्वारे ते डायरेक्टली ऑब्झर्व्हरना देखील ते रिपोर्टिंग करणार आहेत. किती मतदान केंद्र आहेत संपूर्ण विभागामध्ये आणि मतदारांना काय आव्हान? संपूर्ण विभागामध्ये 90 मतदान केंद्र आहेत. 90 पैकी 29 मतदान केंद्र हे आपले नाशिक जिल्ह्यात आहेत. मतदानाला आव्हान राहील की त्यांनी 100% मतदानाला यावं. त्यांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो निर्भयपणे बजवावा. त्यांचं मतदान हे पूर्णपणे गोपनीय राहणार आहे. कोणत्या मतदान केंद्रावर कुठल्या उमेदवाराला मतदान झालेलं आहे हे कुठेही बाहेर कळणार नाहीये, कारण पूर्ण मतपत्रिकांची मतमोजणीच्या अगोदर सरमिसळ होणार आहे. त्यामुळे त्यांनी निर्भयपणे मतदान करावं आणि लोकशाहीतला आपला हक्क बजवावा. पुढील बातमी येत आहे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून. नीट परीक्षेचा गोंधळ झाल्यामुळे आता विद्यार्थी आक्रमक बघायला मिळत आहे. नीट परीक्षेच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढत या दरम्यान आपला निषेध नोंदवला आहे. मागील महिन्यात देश पातळीवर नीटची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेचा पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून या अन्यायाच्या निषेधार्थ सिल्लोड येथे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी तहसील प्रशासनामार्फत पंतप्रधान यांना दिले आहे. बघूयात या दरम्यान बोलताना आंदोलनकर्ते विद्यार्थी यांनी काय सांगितले. मध्ये जो मोठा घोटाळा झालेला आहे त्यासाठी तो घोटाळा म्हणजे मोठमोठे जे केंद्र आहे त्यांनी पैसे देऊन हा घोटाळा केलेला आहे. आणि असं जर होत असेल तर आमच्यासारखे गरीब 2 वर्ष अभ्यास करून आणि जर मोठाले लोक पैसे देत असेल तर मग आमचा काय फायदा अभ्यास करून. आणि हा जो घोटाळा झालेला आहे सरकारने हे आमच्या म्हणजे मुलांसोबत चांगलं नाही केलेलं आहे. याच्यामध्ये पारदर्शकता झालीच पाहिजे. नीट परीक्षाच नाही तर दुसऱ्या ज्या काही परीक्षा आहे त्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे. ह्या होत्या आजच्या महाराष्ट्रभरातील टॉप 7 बातम्या. या बातम्यांचा आपण आढावा घेतला आणि यांसह
वेळोवेळी मिळणाऱ्या बातम्या बघण्यासाठी, वेळोवेळी महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण सकाळीपासून तर रात्री उशिरापर्यंत संपूर्ण बातम्यांचा आढावा घेत असतो. लेटेस्ट बातम्या ह्या चॅनलवरती अपलोड होत असतात. त्या माध्यमातून आपल्याला योग्य व पारदर्शक विश्वासार्हता असलेली माहिती बातमी प्रबंधभूमीच्या माध्यमातून मिळत असते. आणि त्याचबरोबर आपण संध्याकाळी महाराष्ट्रभरातील त्या टॉप 7 बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, या महत्त्वाच्या टॉप 7 बातम्यांचा आपण आढावा या माध्यमातून घेत असतो. आणि त्याच पद्धतीने प्रबंधभूमी न्यूजने अँड्रॉइडवरती ॲप्लिकेशन देखील दिलेलं आहे. जे आपले अँड्रॉइड युजर आहेत ते आपले अँड्रॉइड मोबाईल युजर आहे त्यांच्यासाठी आपण अँड्रॉइडला ॲप्लिकेशन दिले आहे. नक्कीच आपण प्लेस्टोरवरती जाऊन प्रबंधभूमी न्यूज हे इंग्लिशमध्ये प्रबंधभूमी न्यूज सर्च करावे आणि त्या ठिकाणी प्रबंधभूमीचं न्यूज ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जेणेकरून ज्या काही महाराष्ट्रभरातील, नाशिक जिल्ह्यातील, नाशिक विभागातील, उत्तर महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या बातम्या घडामोडी आहेत त्या थेट आपल्याला आपल्या मोबाईलवरती मिळणार आहेत. त्याचे नोटिफिकेशन देखील आपल्याला थेट मोबाईलवरती आपल्या त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळत जाणार आहे. त्याच पद्धतीने प्रबंधभूमीने वेबसाईट देखील प्रकाशित केलेली आहे. प्रबंधभूमी.com या वेबसाईटवर जाऊन देखील आपण बातम्या वाचू शकतात, बघू शकतात. आणि त्याच पद्धतीने व्हिडिओ स्वरूपात बातम्या मिनिटाला, क्षणाक्षणाला बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.